आणि आता पाहणार आहोत पुन्हा एकदा सविस्तर विशेष। बीड जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आणि त्याला पंकजा मुंडेंची अनुपस्थिती हे आता समीकरणच बनलेलं आहे। विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्तानं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे पंकजा मुंडेंनी देखील पाठ फिरवली, तर दुसरीकडे मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही असं जाहीर करत पंकजा मुंडेंनी देखील आता मराठा कार्ड बाहेर काढलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यातला लपंडाव सुरूच आहे। विनायकराव मेटे यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, मात्र या ठिकाणी यायचं पंकजा मुंडेंनी टाळलं। याआधी व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळेला सुद्धा पंकजा मुंडे आलेल्या नव्हत्या। गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमालाही देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती आणि पंकजा मुंडेंची अनुपस्थिती पाहायला मिळालेली होती। तर दुसरीकडे बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंकजा मुंडेंनी इतिहास घडवायचा आहे असं वक्तव्य केलं। आपल्या जिल्ह्याला सांभाळण्याचं काम 5 वर्ष मी केलं। ठीक आहे, आपल्याला हवं तसं आपल्याला यश मिळू शकलं नाही। या यशामध्ये आडवे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आता आपण ओळखून आहोत। आता या आडव्या येणाऱ्या गोष्टींना आणि या लोकांना आपण येणाऱ्या निवडणुकांना आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला वाटतो। बंजारा बहुल जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंनी मराठा कार्ड काढून आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं सोशल इंजिनिअरिंगला सुरुवात केलेली आहे। धनगर समाजाचे प्रश्न मिटवू, आम्ही मराठा समाजाचे प्रश्न मिटवू, आम्ही ओबीसींना संरक्षण देऊ, आम्ही तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न मिटवू। त्यांना काय तोंड दाखवायचं जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत फेटा घालून मिरवण्याची माझी मानसिकता नाही। पक्ष काय जाहीर करेल ते करेल, पण माझी भूमिका फायनल असल्याचं पंकजा मुंडेंनी यावेळेला जाहीर केलंय। मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवर सुद्धा पंकजा मुंडे यांनी मी सर्वसमावेशक चेहरा झालेली असल्याचं वक्तव्य केलंय। एकंदरीतच पंकजा मुंडेंनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।